12 गाड्या यात्रा म्हणजे सातपूर परिसरात गुढीपाडव्याच्या सणाच्या वेळी होणारा एक पारंपरिक उत्सव आहे। या यात्रेत 12 गाड्या काढल्या जातात, ज्यामध्ये एकत्रितपणे गावकरी, भाविक आणि स्थानिक लोक सहभागी होतात। या यात्रा उत्सवात समाजाचे ऐक्य, धार्मिक भावना आणि सांस्कृतिक परंपरा दिसतात। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सातपूर गावात आयोजित भवानी माता यात्रोत्सव यंदा विविध धार्मिक, सामाजिक व क्रीडा कार्यक्रमांनी सजला असून मान्यवरांच्या उपस्थितीमुळे यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। यात्रोत्सवात पारंपरिक 12 गाड्या ओढण्याचा मान गणेशा मंगेश प्रकाश निगळ यांना मिळाला आहे। यात्रोत्सव अध्यक्षपदी भारत विष्णू घाटोळ यांची निवड करण्यात आली असून अन्य पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली आहे। यासाठी नियोजनासाठी समिती निवडून पत्रकार परिषद घेण्यात आली। या समितीमध्ये आयोजक म्हणून श्री राजाराम पाराजी निगळ, श्री शांताराम वाळू निगळ, श्री प्रकाश पोपट निगळ तर श्री गोकुळ भाऊ निगळ यांची निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्ष म्हणून श्री किरण एकनाथ निगळ तसेच उपाध्यक्षपदी श्री मच्छिंद्र भंदुरे, श्री सोपान बंदावणे व सचिव म्हणून श्री शशिराज काळे व सहसचिव श्री सुदाम वाघ यांची निवड करण्यात आली। खजिनदार म्हणून श्री दिनेश निखळ तसेच व्यवस्थापक म्हणून श्री धनंजय निगळ, श्री हर्ष लाहेर, श्री महेश बंदावणे, श्री तेजस निगळ, श्री बाळा पुराणे, श्री विशाल पुराणे, श्री किरण भोर, श्री प्रज्वल घाटोळ, श्री वैभव भिवानंद काळे यांची निवड करण्यात आली। पत्रकार परिषदेला नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका सोनाली तुषार भंदुरे, नगरसेविका सविता रवी काळे, नगरसेविका मानसी योगेश शेवरे, नगरसेविका अंकिता महेंद्र शिंदे आदी मान्यवरांसह सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र केसरी होऊन गेले त्यांना त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपण बोलवणार आहोत। आणि गावातले म्हणजे सातूरच नाही, पिंपळगाव असेल, इकडे दरी मातुरी असेल, आपण इकडे जे स्थानिक पैलवान आहे ज्यांनी कुस्त्यांचे आखाडे रंगवलेले आहे त्या सगळ्या मान्यवरांना, त्या पैलवानांना त्या ठिकाणी बोलून त्यांचा सन्मान आणि त्या ठिकाणी या भागातले जे तरुण पैलवान आहेत त्यांच्या कुस्त्यांची दंगल आपण तिथे घेणार आहे। असा 3 दिवसांचा कार्यक्रम असणार आहे। आणि या कमिटी ही यासाठी काही कमिटी निश्चित करण्यात आली, ती 26च्या गुढीपाडवा उत्सव यात्रा समितीचे अध्यक्ष सन्माननीय भारत घाटोळ यांना करण्यात आलेला आहे। कार्याध्यक्ष किरण एकनाथ निगळ हे आहेत। उपाध्यक्ष मच्छिंद्रजी भंदुरे यांना देण्यात आलेला आहे। उपाध्यक्ष सोपान बंदवणे हे पण त्यांच्या बरोबर असणार आहे। सचिव शशिकांतजी काळे, सहसचिव सुदाम शिवाजीजी वाघ, खजिनदार दिनेशजी निगळ, बाकी व्यवस्थापक कमिटी आहे हर्षल आहे, धनंजय निगळ, तेजस निगळ, बाळा पुराणे, पंटी भाऊ काळे, अथर्व घाटोळ, किरण भोर, महेश भाऊ बंदावणे आणि विशाल पुराणे अशी ही कमिटी या सर्वांच्या आमच्या पंच कमिटीच्या वतीने आम्ही जाहीर केली आहे। गणेशा आणि यावर्षीचा जो गणेशा आहे तो मागे पण कमीत कमी 3 ते 5 वेळा त्यांनी गाड्या ओढलेल्या आहे, ते आहे मंगेश भाऊ प्रकाश निगळ यांना देण्यात आलेला आहे। मी त्या सर्वांचे या गुढीपाडवा उत्सवानिमित्त सर्वांचे स्वागत करतो आणि गुढीपाडवा मराठी वर्ष हे सर्वांनी आनंदी जावो, सुख समृद्धी लाभो सर्वांना अशी आई भवानीच्या चरणी सर्वांना प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। सर्वप्रथम तुमचे स्वागत करतो आणि तुमच्या वतीने मी आवाहन करतो या शहरातील सर्व नागरिकांना जे इथे अंगार वस्तीपासून तर स्थायिक झालेले व्यावसायिक आहे, उद्योजक आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले सर्वांना आम्ही आमच्या यात्रा कमिटीच्या वतीने आमंत्रित करतो की त्यांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं व आमचा सर्वांचा हा उत्सव जास्तीत जास्त मोठ्या स्वरूपाचा साजरा व्हावा, सर्वांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करू। आम्ही सर्व कमिटी तुमच्या सर्व लोकांचं आम्ही सर्व मिळून स्वागत करू आणि हा उत्सव जास्तीत जास्त मोठा कसा होईल हा सर्व आपण गावकरी म्हणून आम्ही सर्व गावकरी म्हणून प्रयत्न करू। निश्चितच धन्यवाद। व्यासपीठ नवनियुक्त यात्रा उत्सव समिती व या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव, सालाबादाप्रमाणे याही वर्षी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून 3 दिवस भरगतचा असा कार्यक्रमांचा आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा उत्सव होईल। यात्रेच्या 1 दिवस आधी नितीन मानगुडे पाटील यांचा कार्यक्रम आहे। यात्रेच्या दिवशी आपल्या नाशिक शहरातील सर्व लोकप्रतिनिधी असतील, त्यानंतर यावर्षी नवीन एक पायंडा आपण सुरू करणार आहे की जी 12 गाड्यांची पूजा होती ती कुठल्याही राजकीय नेत्याच्या हाताने न करता
आपले जगद्गुरु संत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते करायची असं सर्वांनी ठरवलं आहे. बाबाजी येणार आहे. त्यानंतर त्याच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा मोठा कार्यक्रम आहे. त्यानंतर इंदोरीकर महाराज यांची सुद्धा वेळ कमिटी घेणार आहे. असा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी यात्रा उत्सवाचा आहे. त्यानंतर एक नवीन उपक्रम लक्ष्मण यांनी या ठिकाणी मांडला की जी आपण पारंपरिक पद्धतीने यात्रा याआधी व्हायची तर ग्रामीण भागात यात्रा उत्सव होत असताना तिथे शेणाने सारवलं जायचं आणि महिलांचा सहभाग वाढावा यासाठी ज्या ठिकाणी यात्रा पहिली बैलगाडी असते तिथून तर गणेशाच्या मंदिरापर्यंत गाड्या जातात त्या ठिकाणपर्यंतचा जो खालचा आपला डांबरी रस्ता आहे तो आपण शेणाने तो सारवणार आहे. जसं आपण ते सारवायचं त्या पद्धतीने आणि त्या ठिकाणी रांगोळ्या काढून गावातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी हा सर्वांना एकत्र करून प्रोग्राम आहे. आपण सर्वांनी या यात्रेला मोठ्या स्वरूपात प्रसिद्धी द्यावी. आपल्या गावची आपल्या नाशिकची शहरातील ही एकमेव यात्रा आहे. या ठिकाणी आपण मोठी प्रसिद्धी देऊन आपल्या गावचं गाव पण जपून या ठिकाणी यात्रेला सहयोग करावा.